खरं तर ज्या फोटो काल SITच्या माध्यमातून समोर आले, समाज माध्यमामध्ये आले की सुरेश धस अगोदर बोलून दाखवत होते. कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास मुख्यमंत्री उशीर त्यांना सांगितलं असतं. नाही नाही, सगळं चार्जशीट झाल्यावर राजीनामा दिला. चार्जशीटच्या आधी तरी द्यायला पाहिजे होता. सुरेश धस अगोदरही माहित होते, म्हणजे मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री तो आणल्यासारखं कर, मी रडल्यासारखं असल्या लोकांची नीती मला नाही आवडत. एकदा प्रखर लागतं काच दिशी दणक्यात छाती ठोकून जातीकडून व्हायचं ना. प्रश्न कोण बरं, अर्ध सरकारकडून, अर्ध लोकांकडून, अर्ध इकडून, अर्ध तिकडून, सगळीकडे हागून ठेवायचं उली 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 उली. हे अशाने लोकांना न्याय मिळत. 150-200 पेक्षा जास्त आरोपी आरोपी झाले असते आत्तापर्यंत. हे धन्या मुंडे 302 मध्ये आरोपी आहे. राजकीय गुंड मित्र वाचवण्याचं काम केलं यांनी. आता मात्र एक आहे, आता उशीर असू नये तर काय असो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी लाद घालून याला बाहेर काढलं. काल आपण कधी मागणी केली नव्हती, पण काल मात्र आपण फडणवीस साहेबांकडं आणि अजितदादांकडं मागणी केली की याला लाद घालून बाहेर काढा. आता नसता उद्रेक होणार आणि मग त्याला रोषाला सामोरं तुम्हाला जावं लागेल. तर त्यांनी मात्र नैतिकता म्हणा किंवा संस्कार म्हणा, मग हे यांना काल बोललो होतं आणि आज केलं, यांना शोभते ते शब्द की यांच्याकडे संस्कार आहेत बाबा, यांनी ऐकलं आणि राजीनामा घेतला. याच्याकडे काय नाही, याच्याकडे माज मस्ती मगरुरी तशीच आहे. असं करून 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 ना हे सगळे त्यांचे लोक डुबून टाकणार, पाताळात घालणार, 100% पाताळात घालणार. कुठेतरी उशीर आहे, सगळं बाहेर पडतोय, समाज माध्यमामध्ये राज्यामध्ये जनशोध उसळतोय, राग व्यक्त केला जातोय. टोळीचं नायनाट करणार लोक ठेवणार नाहीत. यांना प्रत्युत्तर यांना द्यावंच लागणार आहे. जशाल तसं प्रत्युत्तर यांना द्यायला लागणार आहे, तेव्हा हे थांबणार आहे. आता यांच्यातला माजुरडेपणा जाणार नाही. काय असतं, एखाद्या समाजात राहायचं जर म्हणलं तर एक संस्कार असते, एक नियमावली असते की आपण मोठं झाल्याच्यानंतर, उच्च झाल्याच्यानंतर आपण मध्यस्थीची भूमिकेत असलं पाहिजे. मिटविणं, भांडण झालं, वाद झाला, हे पैशावले झाल्यावर जास्त माजत येतं. उलटा खेळ आहे यांचा. म्हणजे हे सगळे उलट्या खोपडीचे जन्मलेले असल्यासारखे वागते. त्याच्यामुळं हे यांचे लोक हे स्वतः संपविणार आहेत आणि यांना आता पश्चाताप नाही येणार त्याचा. जेव्हा सगळे संपत येते तेव्हा यांना पश्चाताप येणार आहे. कारण मध्ये आता अर्धी टोळी गेली, अर्धी घालणार आहेत. धनंजय मुंडे स्वतः 302 मध्ये हाय म्हणजे हाय. आणि मी एक सरकारकडं जाहीरपणानं मागणी करतो, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडं, अजितदादांकडं पण, की याचा तपास पुन्हा पुन्हा होणं गरजेचं आहे. किंवा मग आता जो पुरवणी तपास होईल त्याच्यात सहआरोपी सगळे झाले पाहिजे. 100-150 जण आहेत आणि धनंजय मुंडेसुद्धा सहआरोपी झाला पाहिजे. आणि दुसरं असं की दुसरी मागणी अशी की हे 2-3 महिन्याच्या आतच हे मॅटर संपवा. आता यांना लगेच भर चौकात फाशी देऊन यांना गोळ्या घालून टाका आणि मोकळवा. आणि माझी तिसरी एक महत्त्वाची मागणी आहे, ती त्या 1 नंबरच्या आरोपीकडे, ते सरमाड्या का खारमाड्या कोण आहे त्याच्याकडे, की तू पाप केलंस, याच्यासाठी तू खरंच संस्कारी असशील ना तर तू न्यायालयापुढं कबूल कर की मी या धन्या मुंड्यासाठीचे पैसे खंडण्या मागितल्या, खून केला. आणि त्याच्या कुटुंबालाही माझं म्हणणं आहे, त्या सरमाड्याच्या, की यांनी 1 नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठीच खंडणी मागितल्या. आत्तापर्यंत जेवढे खुनं केले, खंडण्या मागितल्या, याच्यासाठीच मागितल्यात. कारण तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका. 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाला आणि 1 नंबरच्या आरोपीला माझं म्हणणं आहे, तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका. ह्यो मजात बाहेर फिरल, ह्यो इकडं मजात बाहेर देईन, भाषणं करल, याच्यासाठी तुम्ही केलंय. याचं नाव तुम्ही घ्या, तुम्ही याच्यासाठी केलंय म्हणून. एकटे पाप घेऊन डोक्यावर मरू नका.